आता बीजेपीची आणि रोजगार देऊ शकते तर बीजेपीच देऊ शकते. प्लस पॉईंट आमचा देवगिरी कारखाना चालू होणं म्हणजे स्वप्न होते. मी लहान होतो तेव्हा देवगिरी कारखाना बंद पडलेला आहे. मशिनरी पूर्ण विकली, भंगारात गेली, असं नवी टाकली ना आता, पण चालू तरीच करू शकते. तो कारखाना सगळ्याला माहिती. 100% आमच्या ताईने एवढं काम केलेलं आहे, त्यामुळे भाजपचा जो उमेदवार निवडून येईल. काय जिल्हा परिषदला चित्र? जिल्हा परिषदला वर भाजप खाली भाजपच राहील. कोण आहे उमेदवार? उमेदवार निखिल भाई आमच्या. निखिल दादा चव्हाण. काँग्रेसचे उमेदवार नाही काही. पक्क भाजप. निखिल कल्याणराव चव्हाण यांनी आता जिल्हा परिषद उभं राहायला पाहिजे. देवगिरी सहकारी साखर कारखाना 14-15 वर्षापासून बंद होता, तो आता चालू झाला. तो चालू झाला म्हणजे शेतकऱ्यांचा जवळपास 100% रिस्पॉन्स बीजेपीलाच राहणार. काय मागचे जे जिल्हा परिषद झालाय का विकास? हो, आताहीच होता. ताई म्हणल्यावर मग तिथे प्रश्नच नाही काही. काँग्रेसचं काय वापर? काँग्रेसचं कसं आहे, सध्या घ्यायचं काम आहे. आतापर्यंत काँग्रेसनं आम्हाला रुपयाने झालं. एक लेडीजला 25-25 हजार रुपये आतापर्यंत भेटले. आमच्या 3 महिला 75,000 माझ्या घरात आले. याच्यानंतर मला काय पाहिजे अजून? मला, माझ्या आईला, माझ्या वहिनीला तिघाला मला 6 लाख रुपये आले का? वर कोण आहे? मोदी, देवेंद्र फडणवीस. आणि खेड्यातच काँग्रेस धरून काय करते? नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणोरी सर्कल मध्ये आता आज आपण आलो आहोत. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका सगळ्याच निवडणुका एकत्रित आल्यामुळे सगळीकडं निवडणुकीचं वातावरण आहे. तर आज आपण सांजुळ या गावात आलेलो आहोत. सांजुळ हे गणोरी सर्कल मध्ये येतं. गणोरी सर्कल मधील नागरिकांना काय वाटतं की त्यांचा भविष्यातील जिल्हा परिषद सदस्य कोण असेल, काय या मतदारसंघातलं चित्र आहे, मागच्या ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांचं काम कसं होतं, आता ते आमदार आहेत तर त्यांचं काम कसं होतं, आणि नवीन उमेदवार काय कोण आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत मतदारांना, हे मतदारांकडून जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव बाबासाहेब जाधव. कोणतं गाव? सांजूळ. अच्छा, काय वाटतं काय चित्र दिसते सध्या जिल्हा परिषद सर्कल? जिल्हा परिषदला का? तर मला असं वाटतं की भाजपकडून आता अनुराधाताई अगोदर होत्या, त्या आमदार झाल्या, तर त्यांच्यानंतर आता बरेच नेते मंडळी आहे. पण मग असं वाटतं मला किंवा निखिल कल्याणराव चव्हाण यांनी आता जिल्हा परिषद उभं राहायला पाहिजे. युवा नेतृत्व आहे आणि जनसामान्य लोकांमध्ये फिरणारे, सगळ्याच्या समस्या जाणून घेणारे, सगळ्यासोबत कॉन्टॅक्ट आहे आणि सर्कल मधल्या सगळ्या अडचणी त्यांना माहिती, त्याच्यामुळे ते चांगलं काम करू शकतात. मागच्या पंचवार्षिक मध्ये काय काम झालंय याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या मार्फत? भरपूर कामं झाली ना. काय काम झालं? आता गावात सुद्धा बराचसा निधी मिळाला. आमची आता मागची ग्रामपंचायत झाली, त्याच्यानंतर आता आम्हाला ह्या रस्त्याला सुद्धा निधी मिळाला. गावातल्या कोलदेरी रस्ता जो आहे, पांदण रस्ता, त्याच्यासाठी पण निधी मिळाला. खडीकरण आणि चौका मोरहिरा आणि सांजूळ हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये पण खडीकरणाचं त्याचं बरंचसं काम झालं आमच्या गावामध्ये. काय नाव काका तुमचं? माझं नाव सुभाष भूषण जाधव. काय चित्र आहे? चित्र निखिल भाईचं वाटतंय आम्हाला. अच्छा, कोण निखिल भैया? चव्हाण. अच्छा, चव्हाण. अनुराधाताईंचे हे का? हा. अच्छा, काय सध्या इकडे परिस्थिती? काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? काँग्रेसचा उमेदवार आपला मेटे. अच्छा, मेटे साहेब आहे का? बरं. काय प्रश्न होते या भागातले? सगळे प्रश्न सुटलेत का? सगळे काही सुटत नसतात प्रश्न, कोणाकडूनच सुटत नसतात. भाजपकडून सुटे ना, काँग्रेसकडून सुटे. काय चित्र आहे तुला गणोरी सर्कलचं? तेच निखिल दादा चव्हाण. अच्छा, लय आवाज आहे निखिल. कसं काय काम? काय चित्र आहे तुमच्या मतदारसंघात? भाजप सर्कलचे निखिल चव्हाण. अच्छा, काँग्रेसचे उमेदवार नाही काही? पक्क भाजप. कस काय? भाजपने काम केले. काय काम झाली तुमच्या भागात? निधी आणले शासनाने केलं गावातलं काही असं. तुम्हाला कोणता आवडत? तुम्हाला तुमचं सांगा. भाजपच आवडत आपल्याला पक्ष. अच्छा, काँग्रेस कोण नाही आवडत? नाही. त्यांचा बी उमेदवार उभा राहील ना. राहू द्या ना मग, राहू द्या ना. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, काय वार आहे तुमच्या भागात? कोणत्या पक्षाचा वार आहे? हवा चांगली ना, भाजपची हवा आहे सध्या. काँग्रेसची नाही. काँग्रेसचं नावच घ्यायला काय झालं काँग्रेसला? तसे काम चालू आहे. कोणत्या पक्षाचे? भाजपची. अच्छा, आता जिल्हा परिषद मध्ये कोण कोण उमेदवार आहेत नावा चर्चेला? भाजपमधून, काँग्रेसमधून?
तर सध्या काही नाही, आता पाहू आता कोण कोण काय सांगतो. तरी अंदाज तुम्ही फिरणारी माणसं म्हणल्यावर तर फिरणाऱ्या माणसाला जास्त अभ्यास राहतो. कल्याण दादाच्या मुलाचं नाव आहे चर्चेत. भाजपकडून काँग्रेस काँग्रेस कोण बोरसे आमच्या इथले पंढरनाथ जाधवचं नाव चर्चेत आहे. हा आता हे तुम्ही जे उमेदवाराचं नाव सांगितले कल्याण दादा मुलगा संदीप बोरसे, परत तुमचे दादा, हे तिघात उजवा कोण वाटतं तुम्हाला? आता सध्या मतदान झाल्यावर कळलं तरी ना. पक्षानुसार पक्षाची ताकद हे ते कार्यकर्त्याचं संघटन कल्याण दादाच्या मुलाचा चान्स. संपर्क आहे का त्यांचा? हा संपर्क आहे. भेटतात लोक गाठी भेट आहे ना. लोक येतील. मग पण काय चित्र आहे तुमचा जो गणोरी गट आहे या गटामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून किंवा पक्षाची कुठल्या ताकद चांगली आहे, संघटन कसं आहे, कसं वाटतं? कोणत्या कोणते पक्ष काय काय त्यांचं थिअरी आहे या भागात? इथं भाजप आणि काँग्रेसच दोन्हीच म्हणजे आतापर्यंत लढत झालेली आहे. त्यामुळं भाजपचं वर्षीच पहिल्यापासून गणोरी गटावर. अच्छा. काय त्याचं म्हणजे वेगळं पण काय आहे आणि का लोक भाजपच्या मागे आहेत या भागात? आता भाजपने भरपूर कामं केली ना. समजा नुकसान भरपाईचे, शेतकऱ्याची मदत, आतापर्यंत मदतच भेटत नव्हती. 2014 पूर्वी तर मदतच नव्हती. लाल्या रोग आला तर खाते उघडातच पैसे जायचे त्यांचे 200-300 रुपये. कोण आहे उमेदवार? नाव? नरेंद्र देशमुख आहे, सांडवालला जाधव आहे, बाळू तांदळे. आणि काँग्रेसमधून? काँग्रेसमधून आता तिकडे जाधव सभे ऐकलं होतं गणोरी मधून. गणोरी मधून देखील बोरसे. बोरसे कोणते? अनिल बोरसे. हे आपले पहिले संदीप दादा. एकंदरीत निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाचं पार्ट जास्त जड आहे? ते भाजपचं जड आहे. भाजपचा उमेदवार लागू शकतो. काय जिल्हा परिषदला चित्र? जिल्हा परिषदला वर भाजप खाली भाजपच राहील. लागे? हा बिलकुल. कोण आहे तो उमेदवार? उमेदवार निखिल भाई आहे आमच्या. निखिल चव्हाण. हा निखिल चव्हाण. तेच त्यांचं नाव चर्चेत आहे का? त्यांची आई पण होते पाठीमागे. चांगले कार्यक्रम केले त्यांनी, म्हणजे व्यवस्थित काम झालं. स्कीमा भरपूर लागल्या आमच्या गावाला आणि कामं पण भरपूर झाली होती. काय कामं? शासकीय स्कीमा आल्या त्या, पाण्याची कामं झाली ते, विहिरी भरपूर मंजूर करून दिल्या त्यांनी आम्हाला. भरपूर कामं झाली. उमेदवार जे तुम्ही निखिल चव्हाण म्हणता त्यांचा संपर्क आहे का? भरपूर संपर्क आहे, म्हणजे लोकल माणसाजवळ पण नंबर आहे आमच्या. अच्छा. हा इतके ग्राउंड लेवल? ग्राउंड लेवलला आहे. काँग्रेसचं कोणी उमेदवार? काँग्रेसचं एक संदीप बोरसे राहतील किंवा सुदाम जाधव मते राहतील. अच्छा. त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांचं पण चांगलं कार्य आहे, पण मग आता शेवटी खालीवरच बघणार ना मंडळी. सत्ता ज्याची लोकांचा कल. थोडं शेवटी आई आमदार ते असल्यामुळं सपोर्ट जादा राहील त्यांना. कामाची व्यवस्थित होती. तुमच्या गावात येते का? हो, घरच्यानी संबंध आहे आमचे. हा, आणि आमच्या गावासाठी तर अतिउत्तम आहे. कसं काय? पहिल्यापासूनच संपर्कात आहे ना. आता या तुमचा जो सर्कल आहे यामध्ये सध्या जे मागचे उमेदवार होते त्यांचं काम कसं होतं आणि आता कोण उमेदवार चित्र तुम्हाला दिसते की? मागच्या वेळेस त्यांची सत्ता होती ना आमच्याकडे. भाजपची? भाजपचं कॅन्डिडेट आपलं ताईच होती ना. आमदार. आमदार ताईच होते. त्यांचं काम कसं होतं? त्यांचं काम चांगलं होतं. त्यांचं काम कसं आहे, अभ्यासू आहे. जे करते ते सांगितलं तेवढं ते पाळते काम. आणि शिवाय अभ्यास असल्यामुळे वागणुकीची पद्धत बी चांगली आहे, कामाची पद्धत बी चांगली आहे. त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. मनमिळावू माणसं आहे. वर सत्ता असल्यामुळं बजेट बी आणत्या, कामं बी करते. त्याच्यामुळे काही. आता कोण उमेदवार वाटतं तुम्हाला? आता काय त्यात निखिल भाऊचं काही चर्चेत नाव आहे. आता बरं आहे त्यांच्याच. आता एक सूत्री कारभार असल्यामुळं चांगलं राहील त्यांचं काम. संपर्क आहे त्यांचा खाली? त्यांचा वैयक्तिक नाही, पण आता मग ते घरातले असल्यामुळे ते वडील हे ते त्यांचं आहे ना. दादाचा त्यांचा फॅमिलीचा संपर्क आहेच ना. बाकी दादा आहे त्या लागल सीट हमखास लागेल ती. तसं नाही, त्यांचं नियोजन आता मागच्या वेळेस आम्ही होतोच ना त्यांच्या बरोबर. तसं आम्ही अगोदर काँग्रेसचं काम करत होतो, पण आम्हाला ते आता लई दिवस आवडत नाही काम. रिकम दिवस वाया जाते ना. कोणी होत नाही. लोक सुधारले पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. नसतं मग काय, मी या पक्षात काम करतो त्या पक्ष, पक्षाचा नसला पाहिजे. माणसं कामाचे पाहिजे, लोकांचं त्याच्यापासून कल्याण झालं पाहिजे.
तर मग काय मी या पक्षात काम करतो, मी त्याच्या डाल्या खाली राहतो, तसं नसलं पाहिजे. माणूस पाहून काम केलं पाहिजे जनतेनं, असं माझं म्हणणं आहे. त्यांना विकास होतो. नाही तर मग का कोणी गोळे उभे करायचे, मग आपण तिकडे पाहतो ना आपण इकडे पाहतो, त्याचा काही अर्थ राहत नाही. असं चांगलं आहे. दादाचं काम चांगलं आहे. दादा म्हणजे कोण? दादा म्हणजे अतुल दादा. अच्छा, अतुल दादा. त्यांची माझा ती सगळीच फॅमिली आता त्या क्षेत्रात असल्यामुळे मग ते सगळे एकमेकात संपर्क सगळीकडे संपर्क सगळा. हा, त्यांना ते सोपं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ताईचं काम चांगलं आहे खाली. त्याच्यामुळे मग आता काँग्रेसचं काय वातावरण? काँग्रेसचं कसं आहे सध्या डबगाईतच काम आहे. त्याच्यामुळं लोक कटळेल त्याला. आता ते देत बी नाही ना काही, करीत बी नाही ना. याला काय झालं सांभाळ 70 वर्ष त्यांची सत्ता नाही, ते काय देते? हाव ना भाऊ, तवा बी नाही दिलं ना. तवा बी आहे तापा आणत्या काही, एका कोपऱ्यात दिलं त्या कोपऱ्यात सोडून द्यायची. असं यांचं कसं सरसगट राहतं. कोणाच्या ह्याचा सत्ता नाही. वरून केंद्रातून डायरेक्ट माणसापर्यंत निधी येतो. त्याच्यामुळे कोणत्या अडचणी नाही ना. सायलेंट आणि चांगलं. हा, सायलेंट आणि चांगलं. डोक्याला ताण नाही, कोणाला म्हणायचं काम नाही, कोणा अधिकाऱ्याला म्हणायचं काम नाही. लोक गेलं तर त्याचे काम करते. शासकीय योजना राबल्या हा, शासकीय योजना डायरेक्ट त्याच्या हातात येतात. त्याच्यामुळे त्याला अडचण येत नाही. सांजोळ नंतर आता आपण बिल्डा या गावात आलेलो आहेत. बिल्डा गावातील नागरिकांना काय वाटतं की यांचा जो जिल्हा परिषद सदस्य आहे तो कोण असावा, काय त्यांच्या अपेक्षा आहेत, ते इथलच्या लोकांकडून जाणून घेऊया. काय नाव आहे? जाधव. कोणतं गाव? बिल्डर. अच्छा, काय चित्र आहे सध्या? कोणत्या पक्षाची हवा आहे जिल्हा परिषदला? बीजेपी. का काँग्रेस नाही? नाही, काँग्रेस नाही, पहिल्यापासून बीजेपीचं गटच आहे. अच्छा, बिल्डा. बिल्डर गणोरी गट सगळीकडेच. तुमच्या पक्षात कोण आहे उमेदवार? आमचे कार्यकर्ते? हो, कार्यकर्ते आहे भाजपचे. पण मग आमचे काका माजी तालुका प्रमुख सांडवांना जाधव. आमची इच्छा आहे त्यांना सर्कल मध्ये जिल्हा परिषद गटात उमेदवार. कोण कोण उमेदवार म्हणजे तुमच्या पक्षाकडून किंवा बरेचसे? काँग्रेस, भाजप असे सगळे याच्यात? काँग्रेसकडून नाही, आमच्या गावात इच्छुक सुदाम मते हे दोनच इच्छुक, बाकी नाही. अच्छा, काय मागचे जे जिल्हा परिषद सदस्य या भागात झालाय का विकास? हो, आताहीच होता ना. ताई म्हणल्यावर मग तिथे प्रश्नच नाही काही विकासाचा. काय चित्र? बीजेपीचं सीट निघाल आणि तिकीट पण सानू पाटील दादा यांनाच मिळालं पाहिजे भाजपचं, या अनुषंगाने असं वाटतं भाऊ निवडून पण येतील. काँग्रेसमधून बोरसे, तुमच्या याचे पण अजून चव्हाण, निखिल चव्हाण असं नाव मी ऐकले तिकडे. नाही, असू शकते. आता त्यांची पार्टीचे ते बघतील. आता आम्ही आमचं जे आहे आमची पार्टीची ते आम्ही सांगणार, त्यांच्या पार्टीचे आम्ही कशाला सांगत बसतो. झालाय विकास? हो, विकासाचा अजून काय प्रश्न आहेत या भागात? आमच्या भागामध्ये रस्त्याचे होते, पण शेत रस्ते, बाकीच काही पाण्यात रस्ते, त्याच्यामध्ये काही वादावादी असतात, मग थोडं झालेलं नाही भाव विकास. तुमच्या वैयक्तिक गावात काम झाले? हो. काय काम? त्याच्या माध्यमातून ते वाडीवरला रस्ताच मुरुम टाकला त्यांनी तिथं. म्हणजे अशी परिस्थिती होती तिथं, पायी जायला सुद्धा अडचण होती. आणि त्याच्यानंतर तिथे एक सभागृह होती तिथे. तुमचं काय नाव आहे? किरण चव्हाण. काय म्हणतात चव्हाण साहेब? आमदार चव्हाणच आहे. आमच्या ताईने एवढं काम केलेलं आहे, त्यामुळे भाजपचा जो उमेदवार निवडून येईल, चांगल्या मतांनी निवडून येतील. तिकीट मिळालं तर त्यांचा प्रतिसाद. पॉईंट कोणता राहणार आहे? देवगिरी सहकारी साखर कारखाना 14-15 वर्षापासून बंद होता, तो आता चालू झाला. तो चालू झाला म्हणजे शेतकऱ्यांचा जवळपास 100% रिस्पॉन्स बीजेपीलाच राहणार. अच्छा, कोण चालू करते? कल्याण दादा चव्हाण कंपनी चालू करू लागली ना, आमदार मार्फतच चालू झालं. म्हणजे आता प्रशासक हो कसं हो, पण ते चालू व्हायला महत्व होतं. होईल का चालू कारखाना? 100% चालू आहे. आणि ह्याच वर्षी त्याचं थोडं फार निगडीत हंगाम करणार झाली डागडुगी सगळे. आता काम चालू आहे ना, प्रगती पथावर काम चालू आहे. कारखाना चालू झाला म्हणजे शेतकऱ्याचं 70% बेनिफिट झालं, रोजगार आला, सगळ्या गोष्टी. कारखाना चालू झाला म्हणजे कमीत कमी 2-3 हजार कुटुंबाचं त्याच्यात रोजगाराची ऑटोमॅटिक हे चालू. ऊस आहे का भागात? हा, ऊस भरपूर. आमचं ऊसाचं क्षेत्र आहे ना. सांजूळ बिल्डा म्हणजे ऊस. पण हे 2 गावावर कारखाने चालणार भरपूर कार्यक्षेत्रामध्ये भरपूर ऊस आहे ना. पाण्याचा प्रश्न मिटला, तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सध्या. आणि याचं म्हणजे
त्याच्या अगोदर काय व्हायचं, मला ऊस लागवड केली ना, पण तू जाईन कोणत्या कारखान्याला, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि ते म्हणलं लांब लांब कारखाना. लांब लांब होते, मग ते स्पर्धेत टिकत नव्हते ना. आम्हाला त्यांनी जर समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3,000 भाव दिला, तर आम्हाला इकडे ते 2,500 भाव देतात. आता आमचा कारखाना चालू झाला म्हणजे इथं हक्क राहील ना आपला, कारण आपण शेअर होल्डर आहे. त्याच्यामुळं कारखाना चालू होणं म्हणजे बीजेपीवर आत्मविश्वास, बीजेपीचा गड अजून मजबूत होणार. अजून मजबूत झालाच नाही. काय नाव? जिल्हा शफीक्षा काय म्हणता शाह साहेब, काय कोणत्या पक्षाची हवा आहे? हवा तर काय बीजेपीची. अच्छा, अजून कुठला पक्ष आहे या भागात? या भागात काही नाही, बीजेपी फक्त एकच पक्ष. काय तरुणांचे काय प्रश्न आहे? तरुणांचं हेच रोजगार, त्यांना रोजगार मिळाला ते खुश, आणि रोजगार देऊ शकते तर बीजेपीच देऊ शकते. कारण त्यांनी कारखाना चालू केला म्हणल्यावर तिथं रोजगार लागणारच आहे. रोजगार कधी आपल्या लोकलला भेटत असेल तर बाहेर जायचं काम राहणार नाही आपल्यामुळे तरुणांना. काय म्हणता, काय प्रश्न आहे भागातले? भागात प्रश्न काही सर, भाजपचं चीन सगळं. कारण विकास चांगला आहे, कार्यकर्ते चांगले इकडे. प्लस पॉईंट आमचा देवगिरी कारखाना चालू होणं म्हणजे स्वप्न होते. मी लहान होतो तेव्हा देवगिरी कारखाना बंद पडलेला आहे. माझ्या तर समजा मला कळल्यातच चालू झाला, याचा मला आनंद आहे. बाकीचं काही प्रश्न नाही. कारखान्यावरच होईल का कारखाना चालू? 100% कारखाने 1 ते 1.5 महिन्यात मुळी पडणार ते. हा स्वतः झोंपवून आलेलो आहे मी. असं काही नाही का लोकांच्या सांगण्यावरून. 90% काम परिपूर्ण झालेलं आहे त्याचं. आज आमच्या गावातूनच कमीत कमी रोजगार 40 पोरं जाते बिल्डतो. अच्छा, 30 ते 35 पोरं आज रोजा नाही, कशी काय नाही, पण काम चालू आहे, रोजगार उपलब्ध झालेला आहे पोराला. ते कमी नाही कोणी आज सांगायचं म्हटलं. गावातल्या पोराचं काम भरपूर आहे, त्याचं काम चांगलं आहे, सगळं चांगलं. इच्छुक तर भरपूर आहे. काँग्रेस पण तसेच आहे, सगळे पक्ष पण आहे, त्याच्याकडून कमी पण आमच्याकडून ज्यादा भाजप आहे. थोडं लोक आहे, कार्यकर्ते. आता लोक कारखाना का बंद होता? सर कारखाना बॉडीनच खाल्ला सर, डायरेक्ट सांगायचं म्हटलं. काँग्रेसची सत्ता राहत राहिली, काँग्रेसची कंटिन्यू. भाजपची सत्ता तिला आज लोक नाही आली, प्रशासन भाजपचं बसलं तिला आज. पण आज इच्छा आता ती भाजपनं चालू केलेलं आहे. कारण याने जमिनी इथल्या खाल्ल्या, भरपूर काम याने अशीच हे केली. प्रशासक मंडळ आहे, ते आहे का ते कॅपेबल कारखाना? कॅपेबल, कारण का तईच्या घरातून आहे असं काही लोकांची म्हणणं आहे, पण चालू तईच करू शकते. तो कारखाना सगळ्याला माहिती. लोकांना गण टीका केली, तईच्या घरातली घेतली, पण तईचा त्याच घरातून कारखाना चालू आहे हे निश्चित होत. म्हणून लोकांना आमदारकीला द्यायला साथ दिली. किती गाडी क्षमता आहे त्याची? गाडी क्षमता एवढं सांगता येणार नाही सर मला, कारण तिला लहान होतं भागात आम्ही फिरतो, पण एवढं माहिती होतं का 2 की 3 तुमच्या गावातच ऊस आहे, बाकी सर ऊस दिवसाचं कारण काय झालं, कारखाना पण पडला आणि हमीचा कारखाना नव्हता आम्हाला. आमचा ऊस नेईन म्हणून हा, त्याच्यामुळे हा पण आमचा ऊस कमी होत गेला तालुक्यातला. आता लागवड वाढेल का? हो, 100% लागवड आमच्या गावातच. पुढच्या वर्षी कमी 90% 80% लागवड कारखान्याची वर्ष एवढंच. बाकी काहीच नाही, भरपूर राहतील त्याच्यात, पण 100% भाजप येईन 100%. तरी 7,000 मतांना लीड नव्हत्या पुढच्या मागच्या वर्षी. 14,000 मतदान तईनं घेतलेलं होतं जिल्हा परिषदला. स्वतः आमदार राहिलेलं आहे का, समोरच्या माणसाला 19,000 मतदान 14,000 स्वतः घेतलेले. त्याच्यामुळं काँग्रेसचं कोण होतं उमेदवार का? काँग्रेसचं तांदळे होते बा, गणोरीचे तांदळे होते, ते स्वतः उमेदवार होते. कोणत्या पक्षाची हवा आहे इकडे? काय आता ते पक्ष झाल्यावर समजून कोणत्या पक्षाची. कोणते पक्ष? भाजप राहतं, शिवसेना राहतं, नाही भाजप काँग्रेस राहणार. मग भाजपची ज्यादा हवा राहते आमच्याकडे. जिल्हा परिषदेच्या हिशोबाने जर म्हणलं तर भाजपचं चांगलं राहील वातावरण. कारखाना चालू होतोय, कारखान्याच्या भवितव्यामुळे शेतकऱ्याचा उद्या फायदा होईल. हक्काचा कारखाना आहे, हक्काच्या कारखान्यामुळं आजपर्यंत बरेचसे नीती येऊन गेली, कारखाना काही कोणाकडून चालू झाला नाही. त्यामुळे कारखाना चालू झाल्यामुळे बीजेपी वाल्याला ज्याला बीजेपीचा शिंपा राहील त्याचं बरं राहील त्यांचं. हे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या जिल्हा परिषद होत्या त्यांचं काम कसं होतं? नाही, त्यांचं काम तर एकदम चांगलं होतं. अनुराधाबाईचं जे आता आमदार झाले ना, त्यांचं काम चांगलंच होतं. त्यामुळे त्यांनी आमचा विकास पण केला. कोणत्याही कामात कधी काही कोणती अडचण आली नाही. कोणता शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी पण काही जर मागणी घेऊन गेला त्यांनी ती पूर्णच केली. ते अशी म्हणले नाही बघते पाहते राहते. शेतकरी गेला म्हणजे त्यांनी त्याचं ताबडतोब 10 मिनिटात 1 घंटे त्याचं काम मार्गी लावलं. त्यामुळे त्यांना अडचणच नाही काही. तुम्हाला परत कसा जिल्हा परिषद तसाच पाहिजे? नाही, तसा जर मिळाला सगळ्यात चांगला, तसा मिळाला सगळ्यात चांगला.
आता सत्तेचं जे केंद्रीकरण आहे आता वरपासून खालपर्यंत भाजप आहे. जर इथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर परत परत प्रॉब्लेम अडचणी म्हणजे महाअडचणी येतात. काँग्रेसचा उमेदवार जर निवडून आला तर महाअडचणी येतात. वरती सगळी सत्ता यांची राहते, यांना बजेट मिळत नाही, कोणतं काम होत नाही, हे फक्त नॉमिनल निवडून आले म्हणून आले असं होऊन जातं. त्याच्याकरता जे वरती इथे खाली आलं म्हणजे ते सगळ्या ह्याच्यासाठी चांगलं राहत. त्याच्या उपर जनता आहे. भाजपमध्ये उमेदवार जास्त झाले, उमेदवार दोन तीन अपक्ष राहिले, एखादा काँग्रेस सगळ्याला निवडून यायचे चान्सेस जास्त वाटतंय, त्यामुळे गर्दी होणारच. मग त्या गर्दीतून कोणाचा नंबर लागतो, कोणाला छापतात याच्यावर आहे. काय नाव आहे? जाधव. जाधवचे काय जाधव बहुसंख्य जाधव हा बिल्ड आहे ना, बिल्ड आहे गणोरी सर्कल ना. गणोरी सरकार. तुम्ही कोणत्या पार्टीत काम करता? आम्ही बीजेपी. काय चित्र आहे जिल्हा परिषद? आता काय आता घोडा मैदान सामने काय होईल वेळेवरती. मग वातावरण कोणत्या पार्टीत? अजून काही तसं तापलेलं नाहीये. नाही, स्ट्रॉंग कोणत्या पार्टीला आहे? असं कार्यकर्ते अंदाज तर वाटतो बीजेपीचा. पुढं काय का बीजेपीचं वाटतं? आता तुम्ही काम त्यांच्या करता म्हणून वाटतं का? नाही नाही मग त्यांच्याकडून सवलती वगैरे बऱ्याच मिळाल्या ना शेतकऱ्यांना. समाधानी आहे का? मग काँग्रेसवर नाराज आहे लोक. काँग्रेसचं आता हे 10 वर्षात काहीच नाही. त्यांची सत्ता नाही तर ते काय करतील? हा ते बी आहे, पण आता सध्या यांच्याकडून भरपूर शेतकऱ्याकरता भेटूच राहिलं. शेतकरी आहे का समाधानी? मग मागच्या पंचवार्षिक मध्ये ज्या जिल्हा परिषद सदस्य होते हा त्यांची कामगिरी कशी आहे? चांगली कामगिरी. आता ते आमदार झाले, हा मग त्यांच्या जागेवर काय सांग आता ते कोण माणूस होते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनी दिलेला माणूस येईल निवडून. हा त्यांनी दिलेला माणूस निवडून त्याला काय त्यांचं म्हणजे का निवडून येऊ शकतो असं? काम आहे ना त्यांचे. काय काम आहे त्याला? भरपूर कामं केले त्यांनी मतदारसंघात त्यांचे. वेळोवेळी शेतकऱ्याला अडचणी आल्या तर तयारच उभेच राहतात. तसं काही नाही. आता इथं आम्ही चर्चा करतो लोक कारखाना चालू होणार, कारखाना चालू केला होईल चालू. एक मागच्या 10-15 वर्षात जमलं नाही, ते आता जमलं. ते जमवलं त्यांनी आता. कसं? मग आता काय कारखान्याचं पूर्ण काम झालं, आता नुसतं यंत्रणा उभी केली की चालू होईल. 100% यावर्षी यावर्षी थोडंफार गाळप करणारच. कोण आहे चेअरमन? चेअरमन कल्याण दादा आहे चव्हाण. कोण आहे ते त्यांचे आमदारचे विश्वास वाटतो तुम्हाला? हा विश्वास वाटतो म्हणजे 100%. डबघाईत काय गेला होता? आता ते काँग्रेसच्या काळात गेला होता डबघाईत. त्यांच्याकडे आताच पहिलाच टाइम आहे बीजेपी ताब्यात द्यायचं. म्हणजे आतापर्यंत काँग्रेसच्याच काळात होतं ताब्यात होतं. आता ते कसं डबघाईत आणलं हे काय आज थोडं सांगते. नाही, आता तुम्ही जुने ना टोपी म्हणून मी तुम्हाला प्रश्न यांना नाही विचारला प्रश्न. बरं त्यांच्या काळातच डबघाईत झाला. किती काळात क्षमता होती त्याची? तिची तो तसा 5,000वर बी चालू शकतो. मोठं म्हणजे युनिट मोठं आहे. युनिट मोठं आहे. मशिनरी पूर्ण विकली, भंगारात गेली पण असं? नवी टाकली ना आता. पूर्ण नवी केली. नवी टाकली नाही आहे कल्याण दादाने आमदारने. या सीझनला चालू होईल. मशिनरी पूर्ण नवी टाकली, रिपेअर पूर्ण झाला, शेड सुद्धा बदललं त्याचं. शेतकरी दृष्टीने चांगले शेतकऱ्याचा फायदा व्हा म्हणूनच झालं ना. काय बदल होईल बरं कारखाना चालू झाला? इथं काय म्हणजे रोजगार उपलब्ध होईल. शेतकऱ्याला ऊस जायला जे बाहेरचे कारखाने येतात पैसे देणं लागतात तोडीचे, ते द्यायचं काम नाही पडणार. भाव चांगला भेटेल जवळचा कारखाना असल्यामुळे. हॉटेल सगळंच म्हणजे रोजगार वाढतो ना, तालुक्याचा विकास होईल. फुलंब्रीचं महत्व वाढेल, फुलंब्रीचं वाढेल, आजूबाजूच्या खेड्याचं वाढेल. क्या है, किस पक्ष की हवा है यहाँ पे? हमारे पास तो भाजपा की हवा है तुरंत. अच्छा, क्यों तो भाई का कार्य ज्यादा है ना हमारे गाँव में, इसको. तुम्हारे पूरे गाँव में भाजपा ही वोट है, कांग्रेस के आदमी किधर गए? कांग्रेस के आदमी गए गाँव को. कांग्रेस के कुछ करज नहीं आता, क्या बोलते जैसे इलेक्शन वाला से एक भी बार हमारे गाँव में आया नहीं. पहिले कोणता मेंबर आहे आपल्या जिल्हा परिषद? जिल्हा परिषद नंबर बाईस होते पहिले ना. अच्छा, बाईचं काम कसं? चांगलं आहे. काय काम केलं?
अरे आमच्या गावात गंज कामं केली ते ना. तर कोणत्या पक्षाचे जिल्हा परिषद मला तरी वाटतं भाजपचंच होणार. भाजपचंच होणार. कोण आहे उमेदवार? आता उमेदवार आमच्या गावात आहे 2-4 शर्तीमध्ये. कोण आहे? अण्णा आहे, अजून कोणच नाव होते 2-3 ना. तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. हा अण्णाच आमच्या. अच्छा, बिल्ड्याचे आहे का अण्णा? हा तालुका काय कोणत्या पक्षाचे आवाज? बीजेपीचे. नाही आमच्या गाव बीजेपीचेच गाव आहे सगळं पूर्ण म्हणजे 50%. पण बीजेपीचेच लोक होईल. परत जिल्हा परिषद सदस्य बीजेपीच होईल का? हा परत काँग्रेसचे? नाही बीजेपीच होणार आहे. तुमचं काय नाव आहे? महाराज महाराज. तुमच्या नंतर महाराज. जाधव साहेब, काय चित्र आहे? चित्र काय बीजेपीचे आमचं गाव वर मोदी देवेंद्र फडणवीस सत्ता सोडून दुसऱ्याला कसं काय द्या काम करून घ्यायची मला वरच्या लेवलला पाहणं पडेल ना. असे कारखाना चालू होते करायचंय चालू आता बाईक करू चालू होईल का चालू? हा मग काम झालं आता थोडं शेवटी चाचणी अंगा म्हणून कळत नाही पण चालू होईल. पुढच्या वर्षी ताण नाही. फुल चालू ऊस लावले मग? हा ऊसच आहे आपल्याकडे. जरी कारखाना चालू ना दुसऱ्या कारखान्यात पडले आम्ही. पाठवूया हा पुढच्या वर्षी तुमच्याच कारखाना. हा आता पंचगंगा चालू होऊ राहिला. पंचगाव कोणाचं आहे? खाजगीच आहे हो. जाधव आहे, कोणी पार्टनर अजून दोघं आहे त्याचे नाव नाही सांगता येत मला. मालगावचा लय भारी कारखाना. पंचगंगा ते हा मानेच्या गंगापूर तालुका. सध्या कसे लोक विचार करते भाऊ. आता तुम्ही जण खोदू विचारलं वर कोण आहे मोदी देवेंद्र फडणवीस आणि मग खेड्यातच काँग्रेस धरून काय करते. हे टोपी घालतो काँग्रेसची माणसं आहे. नाही टोपीचं काय नाही. टोपीवर काय अवलंबून हा आम्ही टोपी घालतो लोकांना टोपी देतो मारतो आम्ही अति वाट घ्या आता. एकंदरीत काय चित्र आहे गावात? आमच्या गावात काही नाही बीजेपी फक्त. कोणत्या पक्षाचं होईल मग आता फिक्स? आता मी फिक्स पंचायत समिती जिल्हा परिषद बीजेपीच. दोन्ही पण जिल्हा परिषद पंचायत समिती पण. काय म्हणजे असं काय जादू केली काँग्रेसचं नावच नाही घेते का अडचण? माझ्या आपल्याकडे जे फुलंब्री तालुक्यात आणि आमच्या गावात पण भाजपचं असं भाजप पुऱ्या समाजाला घेऊन चालतं. मुसलमान असो, बुद्ध असो, मातंग असो, मराठी असो, सगळ्या सोबत माळी समाज असो, सगळ्या सोबत घेऊन चालते. त्याच्यामुळं बीजेपी प्रत्येक वेळेस लीडला राहते इथं. फक्त खासदारकीच्या वेळेसच पाठीमाग राहिलो आम्ही. पण आमदारकीला बी ताई पुढत होते इथून. आमच्या लोकांना पण 75% मतदान भाजपलाच करतो. आमदारकीला नाराज होती. खासदारकीच्या वेळेस थोडस दादा नाराज होते. नाही दादावर नाही ते काय ते आव्हानं दिली. आणि याच्या वेळेस याच्यानंतर नाही होणार. अण्णाला जिल्हा परिषद नाही भेटलं तर पंचायत समिती तिकीट तरी द्यायला पाहिजे. भाजप निखिल चव्हाण म्हणून उमेदवार त्यांचं नाव आहे. चालतं निखिल चव्हाण सगळं आणलं पाहिजे सांगायला. खाली पंचायत समितीला अण्णा वरती निखिल. निखिल 100%. काय नाव आहे काका? माझा हाकीम. भाऊ काय वाटतं तुम्हाला? सर बीजेपीची हवा आहे आणि खालच्या स्तरावर म्हणजे गाव पातळीवर जे आहे ना जे काम करणारे जे नेते तर गाव पातळीवर त्यांच्या पाठीमागे राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट ती कामं करून आणते. जे गरीबाचे कामं आलेले ती कामं होत्या. आणि सत्तेत असल्यानंतर तर सत्तेचा आज लाडके बहिणीमुळे आज 22-25 हजार रुपये आम्हाला एक घराला भेटले. त्याच्यामुळे आम्हाला याच्यानंतर काय पाहिजे अजून. आतापर्यंत काँग्रेसनं आम्हाला रुपयाने द्याला. काँग्रेस तर मुस्लिम आमची वोट बँक. मुस्लिम वोट बँक नाही तो आम्हाला तो शिक्का लागेली. तुमचे काही लोक काय बाहेर जर गेले ते म्हणजे हा काँग्रेसचाच माणूस आहे काय आहे. पण तशी परिस्थिती नाही ना. त्याला काय अर्थ आहे त्या गोष्टीला. पण आम्हाला गाव पातळीवर गाव गाड्याच्या हिशोबाने जे आहे ना गावातून येतं आपला त्याची पाठीमागे राहावं लागतं ना. आता काही आडी अडचण आलं त्यालाच पुढे घेऊन द्यावं लागतं. काही जर आमचं काही झालं का तिथं बाहेरून थोडा माणूस येणार आहे कोणी
त्याला कळायला पाहिजे ना आपली माणसं कोणती. हं? खायचं येतं गायचं त्याचं काय अर्थ त्या गोष्टीला. आमच्याकडे 225 एक एक लेडीजला 25,000 रुपये आतापर्यंत भेटले. आमच्या 3 महिला 75,000 माझ्या घरात आले. याच्यानंतर मला काय पाहिजे अजून. वर्षाला 75,000. वर्षाला 75,000 आले ना. याच्यानंतर काय पाहिजे अजून. माझ्या घरात समजा मला, माझ्या आईला, माझ्या वहिनीला तिघाला आम्हाला 6 लाख रुपये आले घरकुलाचे. 3 घरकुल आले आम्हाला. आणि इथं कमीत कमी 225 घरकुल आले. ज्याला मागे त्याला घरकुल भेटू राहिलं हो, या शासनामार्फत. मग काय त्याला 225 घरकुल भेटले त्या आम्हाला. लोकांना निवडून द्यायला काही अडचणच नाही. मतदान करायला काय अर्थ नाही. भाजपलाच आणणार तुम्ही परत. हा भाजपला मतदान करणार आम्ही. काँग्रेस काँग्रेस विषयीच काय त्याच्यामध्ये काय ते ज्याला पटत ते करीन मला. पण आता आम्हाला जे पटत ते करू आम्ही. मागच्या जिल्हा परिषद सदस्याच काम होतं का? हा हो. काम आहे ना. काय काम भरपूर कामं केली त्यानं. तई होतील मागच्या वेळेस. केलं काय काम? तईनं प्रत्येक माळ्यातले रस्ते चांगले केले, मुरुम टाकला. जे म्हणलं आमच्या ऑफिस साहेब आहे, आमच्या ऑफिस साहेबची रूम बनवली होती. आम्ही तईकडे तो प्रश्न घेऊन गेलो. आम्हाला पत्राला पैसे नव्हते ऑफिस साहेबच्या रूमला. आम्ही अण्णा संग गेलो तिथं अतुल काकाकडं. तर काकानं आम्हाला त्या पिरियड मध्ये 20,000 रुपये दिले ते पत्रासाठी. आम्ही 50 पण म्हटलो असतो तर काकाने दिले असते. पण आम्ही 20,000 मागितले जे लागत होते. तर आमचं काम तेव्हाच करून दिलं काकाने. कोणतंही काम जर आलं ना आपण त्यांच्याकडे गेलो तर आपलं काही ना काही 50% तरी काम होतं त्यांच्यापाशी. आता ते भावने ठेवूनच आपण त्याचं काम करणार.